नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना. कशा आहात सगळेजण? तर मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काहीतरी वेगळं दाखवणार आहे, कारण रोजच मी माझे डेली रुटीनचे ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज म्हणलं काहीतरी वेगळं करावं. तर आज बघा मी तुम्हाला तुमच्याबरोबर माझ्या काही साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे, म्हणजे काठापदरांच्या साड्या. तर माझ्याकडे कशा आहेत, त्यांची डिझाईन वगैरे कशी आहे, तर मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी कंटिन्यू करा. तर ही बघा साडी तुम्हाला सुरुवात करते. बघा मी माझ्या साड्या कशा प्रकारे मी घेतलेल्या आहेत ते दाखवते बघा तुम्हाला मी. तर पहिलीच साडी आहे बघा, ही दाखवते तुम्हाला मी. खूप छान आहे आणि महिलांचा आवडतीचा एकदम, म्हणजे सगळ्याच बायकांचा मला वाटतं आवडतीचा, म्हणजे सगळ्यात वीक पॉईंट कुठला असेल तर ती साडी असतो. कारण कुठे जरी आपण बाहेर गेलो, आपल्या कपाटात जरी गच्च भरलेलं असलं कपाट साड्यांनी, तरी आपल्याला साडी नवीन एक पाहिजेच असते. तसंच माझं पण काहीतरी आहे बघा. तर हा माझा पार्ट 1 असेल बघा साड्यांचा. तर ह्यामध्ये मी तुम्हाला माझ्या त्या काठापदरांच्या साड्या कशा आहेत हे दाखवते. तर ह्या हातात आहे बघा माझ्या आधी. तर ही ग्रीन कलरची साडी आहे बघा, दाखवते तुम्हाला मी. काठापदराची साडी आहे, एकदम अशी चापून चुकून बसते अंगाला, अजिबात जरा सुद्धा फुगत नाही. खूप छान आहे साडी. आणि ह्याच्यावरती ही अशी बुट्ट्याची डिझाईन आहे बघा, पूर्ण अशी बुट्ट्याची डिझाईन आहे. आणि ह्याचा काठ आहे तो बघा, असा आहे काठ त्याचा. खूप छान साडी आहे, ग्रीन कलरची आहे. अगदी सुवासिनींचा सगळ्यांचा कलर आवडीचा, म्हणजे हिरवा कलर. पूर्ण डार्क आहे बघा हिरवा कलर, आणि त्याला अशी चॉकलेट कलरची बॉर्डर आहे, आणि त्याच्यावरती पण अशी डिझाईन आहे फुलांची. तर ही पहिली साडी. आणि ह्याचा पदर होता तो पूर्ण असा चॉकलेटी कलरचा आहे बघा. त्याचा पूर्ण पदर आहे तो असा पूर्ण असा चॉकलेटी कलरचा आहे. तर ही होती बघा माझी ग्रीन कलरची साडी ही. आणि आता आहे बघा, ही नंतर दाखवते. ही पण काठापदराची आहे. ही पण भरपूर अशी चापून चुपून बसते अंगाला, म्हणजे जरा सुद्धा फुगत नाही. ह्याचं पण चॉकलेटीच आहे बघा, पदर आहे तो. आणि ही कॉम्बिनेशन मध्ये साडी आहे, 2 कलर मध्ये, एक पिवळा आणि चॉकलेटी असं ह्याचं कॉम्बिनेशन येतं बघा. मस्त आहे, अगदी मँगो कलर सारखा कलर येतोय बघा मध्ये. खूप भारी वाटतं कॉम्बिनेशन याचं नेसल्यानंतर. बघू शकता तुम्ही किती छान अशी मँगो कलर दिसतो बघा, एकदम उठून डार्क असा कलर आहे. आणि त्याच्यावर सुद्धा अशी डिझाईन आहे बघा बुट्ट्यांची, त्यामुळे अगदी व्यवस्थित दिसतं आपल्याला. कुठल्या जरी छोट्या मोठ्या फंक्शनला जावा किंवा मोठं काहीतरी फंक्शन असलं तरी आजकाल काठापदराच्या साड्याच भरपूर नेसलेल्या दिसतात बघा. खूप छान आहे ही साडी पण. बघू शकता तुम्ही, पिवळा कलर आहे, मँगो पिवळा आहे. खूप छान दिसते ही पण साडी. आणि आता आहे ती बघा, ही निळा कलर आहे. ही पण खूप छान आहे, सिल्क साडी आहे, अगदी अंगाबरोबर चापून चुपून बसते त्या. प्रत्येक साड्या आहेत त्या. काहीतरी 2-3 साड्या असतील अशा माझ्या की त्या फक्त फुगते त्या, म्हणजे थोड्याफार, पण नेसता आलं की व्यवस्थित त्या पण बसते त्या व्यवस्थित. ह्या कशा सिल्क मध्ये आहेत, खूप छान अशा अंगाबरोबर बसते त्या. आणि ही तर नवी साडी आहे बघा, मी गेल्या काहीतरी वट पौर्णिमेला घेतलेली, आणि ही मी मिशोवरून घेतलेली आहे. हिची काही जास्त अशी कॉस्टली काही प्राइस नव्हती, मला आवडली होती बघा. ही काहीतरी ट्रेंडिंगला होती साडी गेल्या वर्षी काहीतरी, मी ती घेतलेली बघा. खूप छान आहे ही पण साडी. तिचं असं लाल कलरची बॉर्डर आहे, आणि इथं अशी डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. ती मस्त दिसते ती, छान आहे ही पण.
कलरची आहे बघा. त्याची बॉर्डर आहे ती चॉकलेटीच आहे ह्याचा आणि छोटेसे काठ पदर आहे त्याचे. मोठेवाली बॉर्डर नाही, छोटीवाली बॉर्डर आहे त्याचे. छान दिसते ही पण साडी घातल्यानंतर. आणि हे बघू शकता तुम्ही त्याचा पदर आहे तो चॉकलेटीच आहे, हे बघू शकता. पूर्ण प्लेन साडी आहे, काय डिझाईन वगैरे नाही याच्यावरती, पण मस्त दिसते नेसल्यानंतर. वन साइड पिन केली ना खूप छान दिसते बघा साडी. थोडीफार फुगते, वन साइड पिन केल्यानंतर खूप छान साडी दिसते ही. थोडीफार फुगते बघा. आणि माझ्या प्रत्येक साड्यांची मला वाटते चॉकलेटीचं बॉर्डर आहे. आणि आता ही आहे ती बघा माझ्या आवडीची सगळ्या साड्या आहेत. तर ही बघू शकता तुम्ही, हा माझ्या आवडीचा कलर पण आहे बघा. खूप भरलेली साडी आहे, खूप छान आहे साडी ही. इथं डिझाईन बघू शकता तुम्ही, घागऱ्यावरती जशी डिझाईन असते ना पॅच बसवलेले तशी ह्याची डिझाईन दिसते बघा. बघू शकता तुम्ही, पूर्ण जांभळा कलर आहे. खूप छान वाटते ही साडी. आणि सगळीकडे अशी डिझाईन आहे बघा, अशी कोयऱ्या काढलेल्या आहेत. आणि ह्याची ग्रीन कलरची बॉर्डर आहे. खूप मस्त दिसते साडी. असे पॅच आहे त्याला मोठे, खूप भारी दिसते साडी नेसल्यानंतर ही. माझ्या सगळ्या आवडतीचा कलर म्हणजे हा आहे आणि ही साडी मला भरपूर आवडते. तर तुम्हाला माझी कोणत्या कलरची साडी आवडते हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याचा पदर पण आहे बघा, तो हिरवाच आहे. असा पदर आहे ह्याचा, पूर्ण भरलेलाच पदर आहे. तुम्हाला दाखवते पूर्ण मी ओपन करूनच. अशी साडी आहे ही, हे बघू शकता तुम्ही डिझाईन ह्याची. पूर्ण अशी डिझाईन आहे बघा, पूर्ण भरलेली साडी आहे ही. आणि पदर आहे तो असा आहे हिरवा कलर, तो पण भरलेलाच आहे बघा पूर्णपणे. खूप छान आहे ही पण साडी. आणि आता आहे ती बघा पैठणी आहे. मला वाटते जवळजवळ ह्या साड्यांना मला 3-4 वर्ष किंवा जास्त 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष झाले असतील ह्या साड्या मी घेऊनच्या. आणि माझं कसं होतंय, मी जास्त साड्या डेली यूजसाठी वापरत नाही. म्हणजे घरात मी रेग्युलर मॅक्सीवरतीच असते आणि बाहेर कुठं तर चालले तर मग ड्रेस घालते. आणि साडी म्हणलं तर मी काहीतरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा आपले सण असतील, वटपौर्णिमा, नागपंचमी, अशा सणांनाच मी या साड्या नेसते. त्यामुळे आहे अशाच राहते त्या. आणि ही आहे बघा ती माझी पैठणी आहे. इथे बघू शकता तुम्ही मोराचे डिझाईन आहे बघा. आणि आबोली कलर आहे, खूप छान कलर आहे हा आबोली कलर. खूप जणींना मला वाटतं आबोली कलर खूप आवडतो. तर बघू शकता तुम्ही. आणि इथं काहीतरी अशी बुट्ट्यांची डिझाईन आहे बघा. आणि इथं खालती बॉर्डर मोराची आहे. आणि ह्याचा पदर आहे तो असा आहे बघा. त्याच्यावरती पण पूर्ण अशी डिझाईन आहे मोराची, हे बघू शकता तुम्ही. पूर्ण किती छान आहे बघा डिझाईन, हे बघू शकता. खूप छान साडी आहे. तर ही माझी पैठणी होती बघा. ह्याच्यावरती इथं पोपट पण आहे बघा आणि इथं मोर आहे. डिझाईन खूप मस्त आहे याची. खूप जणांना पैठणी आवडतात. तर हा आबोली कलर होता बघा माझ्या ह्या पैठणीचा. आणि अजून एक आहे अशी ट्रेंडिंगला साडी आहे, म्हणजे आजकाल लग्नात वगैरे अशा साड्या खूप नेसतात बघा. माझी काय एवढी डिझाईन किंवा भारीतली नाही आहे, अशी कॉस्टली अशी सिंपलच आहे. फक्त पूर्ण अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावरती. तुम्हाला दाखवत थांबा. ही साडी ट्रेंडिंगला होती बघा मागच्या 1-2 वर्षापूर्वी. अशा साड्या खूप नेसतात नवरी, नवीन नवरी त्यांच्या लग्नात. म्हणजे ह्याच्यावरती काहीतरी डिझाईन वगैरे असेल, पण माझी पूर्ण अशी बुट्ट्यांची आहे. अशी डिझाईन भरलेली आहे.
छान वाटते ही पण साडी. आणि हे पूर्ण अशी पिंक कलर मध्येच आहे, पूर्ण पिंकच आहे ही. आणि त्याचा पदर आहे तो असा भरलेलाच आहे. तर ही एक होती बघा. आता दाखवते तुम्हाला मी ग्रीन कलरची साडी आहे, म्हणजे खण साडी आपण म्हणतो, खण साडी त्या टाइप मध्ये आहे ही आता खण साडी. खूप छान आहे खण साडी, अगदी अशी मऊ आहे, असं सॉफ्ट किती आहे बघू शकता तुम्ही. ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर आहे. आणि चोपून म्हणजे इतकी चोपून बसते ही साडी, जेवढी आपण चोपून बसतो तेवढं एकदम असं सॉफ्ट आहे सुतेचं, अगदी मऊ आहे आणि अंगाबरोबर बसते बघा. खूप छान अशी आहे, हिरव्या कलरची आहे, लाल कलरची याची बॉर्डर आहे आणि पिवळी पण थोड्या पट्ट्या पट्ट्या आहेत बघा. आणि याचा पदर आहे तो याचा पदर आहे तो असा आहे बघा. आता पूर्ण ओपन नाही मी तुम्हाला करून दाखवत. अशी होती बघा ही साडी, खूप मस्त आहे. आणि अजून एक आहे ग्रीन कलरची, ही जरा थोडीशी फुगते पण ती राणाची जर कोण सिरियल बघत असेल तर त्या सिरियल मध्ये ती अंजली बाई कशी साडी नेसतात त्या साडीची टाईप आहे ही. मला आवडली होती त्यावेळेला म्हणून मी घेतली होती बघा. ह्याचं पण बघू शकता तुम्ही, ह्या अशा टाईपच्या तुझ्यात जीव गुंतला ह्या सिरियल मधले ज्या अंजली बाई साडी नेसत होत्या तशा टाईप मध्ये आहे. थोडी फुगते ही पण वन साईड घेतली तर होऊन जाते. खूप छान आहे बघा ही पण, नेसल्यानंतर खूप भारी दिसते. आणि ह्याचा पदर आहे तो मी अशी त्याला डिझाईन लावून घेतलेली, हे बघू शकता तुम्ही. पदर खूप छान पदर आहे बघा, अशी त्याला डिझाईन लावून घेतलेली मी. असं होतं बघा माझं साड्यांचं कलेक्शन. म्हणजे थोड्याफार मी दाखवलेल्या, अजून भरपूर साड्या आहेत पण थोड्याच मी जेवढ्या माझ्याकडे आता काटापत्राच्या ह्या साड्या आहेत वरती काढलेल्या तेवढ्याच म्हणलं तुम्हाला दाखवते मी. म्हणजे रोज कसं डेली रुटीनचे ब्लॉग असतात, मग आज म्हणलं थोडं काहीतरी वेगळं तुमच्याबरोबर शेअर करावं. माझ्या साड्यांचं डिझाईन किंवा मला कशा प्रकारे साड्या आवडतात, तर तुम्हाला पण तुम्हाला कशा वाटतात ह्या साड्या नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कोणती साडी आवडली हेही मला सांगा. आणि व्हिडिओ जर काय माझा कमी वाटत असेल तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता. मला अजिबात राग येणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सुधारणा करेन. तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.